नमस्कार, जय महाराष्ट्र। तर आजची जी योजना आहे तीच आहे योजना कुठली, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना। तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की या योजनेवरती खूप महत्त्वाची अपडेट आलेली आहे आणि आपल्या चॅनलवरती तो व्हिडिओ मी कालच शेअर केलेला आहे। काल आपण या विषयावर लाईव्ह घेतली होती, पण मला बऱ्याच महिलांच्या कमेंट आलेल्या आहेत की उत्पन्न जे आहे, म्हणजे जसं आपल्याला GR मध्ये सांगितलं होतं की आपलं जे उत्पन्न आहे ते 2.5 लाखाच्या आत पाहिजे, बरोबर। तर या संदर्भामध्ये बऱ्याचशा महिलांचे मला कमेंट आलेले आहेत। त्याचबरोबर मला अशाही कमेंट आलेल्या आहेत की ताई, आम्ही पिवळं आणि केशरी राशन कार्ड दिलेलं आहे, तर या संदर्भामध्ये काही होऊ शकतं का, किंवा आमचे फॉर्म जे आहेत ते चेक केले जातील का, किंवा आमचे फॉर्म जे आहेत ते रिजेक्ट होतील का, असे बऱ्याचशा कमेंट मला आलेले आहेत, बरेचसे प्रश्न महिलांचे आपल्याला आलेले आहेत। तर त्या संदर्भामध्ये आजचा आपला व्हिडिओ असणार आहे। तर व्हिडिओ आपला शेवटपर्यंत पाहायचा आहे। का शेवटपर्यंत पाहायचा आहे? कारण तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ असतो आपला नेहमी, किंवा जे काही लाईव्ह जरी असले आपले तर तेही तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचे असतात। आणि त्याचबरोबर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि हे करायला 1ही रुपया लागत नाही, हे आधी पण सांगितलेलं आहे। तर पुढे आपण तुमचे काय प्रश्न आहेत आणि त्याचं उत्तर काय आहे ते पाहणार आहोत आपण। तर जसं तुमचा मला पहिला प्रश्न आलेला होता की ताई, आम्ही जे आहे ते उत्पन्नाचा तो दाखला दिला होता, कारण तुमच्याकडे म्हणजे बऱ्याच महिलांचं असं होतं ना की त्यांच्याकडे राशन कार्ड नव्हतं, तर त्याच्यामुळे त्यांनी काय केलंय, उत्पन्नाचा दाखला दिलेला आहे। तर उत्पन्नाचा दाखला जो आहे तो आपल्याला 2.5 लाखाच्या आतच द्यायचा होता। तुम्हाला सर्वांना माहिती आहे की उत्पन्नाचा दाखला आपल्याला 2.5 लाखाच्या आत द्यायचा होता। जर तुम्ही उत्पन्नाचा दाखला हे 2.5 लाखाच्या आत दिला असेल तर तुम्हाला घाबरायचं कारण नाही, आणि तुमचे फॉर्म सुद्धा चेक केले जाणार नाहीत। याच्यामध्ये अजून दुसरी जी अपडेट आहे ती अशी आहे, तुम्ही उत्पन्न जरी तुमचं म्हणजे उत्पन्नाचा दाखला दिलाय तुम्ही, आणि उत्पन्नामध्ये तुमचं 2.5 लाखाच्या आत उत्पन्न तुम्ही दाखवलेलं असेल त्या दाखल्यामध्ये, पण तुमच्याकडे 4 व्हीलर असेल, किंवा मग तुमच्याकडे जर तुम्ही जर ITR भरत असाल, तुमच्या घरातलं कोणी ITR भरत असेल, किंवा मग सरकारी नोकरीला असेल, बरोबर, अशा ज्या काही गोष्टी आहेत, जे काही GR मध्ये नमूद केलेले विषय आहे त्या संदर्भात तुम्ही त्याला म्हणजे तुम्ही योजनेच्या अंतर्गत येतच नाही, तुम्ही जर या योजनेचा लाभ घेतलाय तर मात्र तुमचे फॉर्म हे चेक होऊ शकतात। कारण ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वरती आहे त्यांचे सर्वांचे फॉर्म चेक होणार आहेत। आता ह्याच्यामध्ये अजून जसं दुसरी माहिती अशी आहे की समजा आता तुम्ही 2.5 लाखाच्या आत उत्पन्न दिले, पण तुमच्या नावावर जर 4 व्हीलर असेल तर ऑब्व्हियसली तुमचा फॉर्म हा चेक होणार आहे। कारण परिवहन विभागाकडून सुद्धा सरकारने माहिती मागवली आहे की कोणाकोणाच्या नावावर म्हणजे 4 व्हीलर आहे, तर तुमच्या कुटुंबात जरी कोणाच्या नावावर 4 व्हीलर असेल, म्हणजे तुमचं एकत्र कुटुंब आहे आणि त्या कुटुंबात जरी कोणाच्या नावाने 4 व्हीलर असेल तरी तुमचा फॉर्म हा चेक होणार आहे, आणि त्यानंतर मग तुमचा फॉर्म अपात्रही होईल, आणि तुमच्याकडनं जे काही अमाऊंट तुम्ही आतापर्यंत जे काही सरकारच्या योजनेचा तुम्ही लाभ घेतला असेल, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा, तर तो लाभही तुमच्याकडनं परत सरकार हे घेणार आहे। मग जे काही तुम्हाला 1 हप्ता, 2 हप्ते किंवा 3 हप्ते मिळाले असतील ते सर्व सरकार तुमच्याकडून वापस परत घेणार आहे। आता ते कशा माध्यमातून घेतील, कसं घेतील हे तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला समजणार आहे। तर हे सगळ्यात महत्त्वाची जी माहिती होती ती तुम्हाला मी सांगितलेली आहे। तर तो विषय आहे की तुम्ही जर उत्पन्न 2.5 लाखाच्या आत दिलंय, पण तरी सुद्धा तुम्ही खोटा उत्पन्नाचा दाखला म्हणजे चुकीचा उत्पन्नाचा जर दाखला दिला असेल तर तुमच्या फॉर्मची तपासणी होऊ शकते, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे। त्याचबरोबर जर तुम्ही पिवळं आणि केशरी राशन कार्ड दिलेलं आहे तर मग तुम्हाला घाबरायचं कारण नाही, कारण कालच आदित्यताई तटकरे यांनी सांगितलेलं आहे की ज्यांनीही पिवळं आणि केशरी राशन कार्ड दिलं असेल, बरोबर, त्यांचे फॉर्म चेक होणार नाहीत, असं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे। फक्त ह्याच्यामध्ये असं आहे की त्यांनी जे परिवहन विभागाकडून जे काही 4 व्हीलरची माहिती मागवली, म्हणजे कोणाच्या नावावर 4 व्हीलर आहे तो डेटा त्यांनी मागवला, तर ते सर्च केल्यानंतर तुमचं नाव किंवा तुमच्या कुटुंबात कोणाच्या नावावर 4 व्हीलर असेल तर तिथे दिसणारच आहे। तुम्ही ITR भरत असाल तर तेही दिसणारच आहे। अशी वेगळी माहिती त्यांनी मागवलेली आहे। आता तो विभाग ज्या विभागाकडे त्यांनी माहिती मागवली तो विभाग त्यांना तो डेटा आता देणार आहे। डेटा दिल्यानंतर मग आता आपण पुढच्या येणाऱ्या काळामध्ये पाहणारच आहोत की कोणाचा फॉर्म रिजेक्ट होईल, कोण या योजनेच्या पात्र आहे, कोण योजनेच्या अपात्र आहे, किंवा मग कोणी जर योजनेच्या चुकीच्या पद्धतीने जरी लाभ घेतला असेल तरी सुद्धा तुमचे सर्वांचे फॉर्म रिजेक्ट होणार आहेत। ह्याच्यामध्ये मी कालच तुम्हाला एक माहिती सांगितली की काल स्वतःहून बऱ्याच महिलांनी, लाडक्या बहिणींनी आपले फॉर्म जे आहेत ते मागे घेतले आहेत। म्हणजेच काय केलं आहे त्यांनी पुढे येऊन सांगितलेलं आहे की आम्हाला योजनेचा लाभ इथून पुढे नको आहे आणि आम्ही या योजनेच्या अंतर्गत येत नाही, म्हणजे GR अनुसार आम्ही योजनेच्या अंतर्गत बसत नाही, त्याच्यामुळे आम्हाला योजनेचा लाभ इथून पुढे नको, असं त्यांनी स्वतः पुढे येऊन आपल्या सरकारकडे अर्ज केलेला आहे। तर जर तुम्हाला असा अर्ज करायचा असेल तर तुमचा जो काही विभाग असेल त्या ठिकाणी तुम्ही त्या विभागात जाऊनही तुमचा अर्ज दाखल करू शकता, किंवा मग तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन सुद्धा तुमचा अर्ज
अर्ज त्या ठिकाणी देऊ शकता जर तुम्हाला योजनेचा लाभ या पुढच्या येणाऱ्या काळात नको असेल तर. आता हे कशासाठी सांगते मी, कोणासाठी सांगते मी, ज्याही महिला योजनेच्या अंतर्गत येत नाहीत, म्हणजे तुम्ही योजनेमध्ये बसतच नाही, जे नियम आणि निकष लावून दिलेले आहेत योजनेचे त्या निकषामध्ये जर तुम्ही बसत नसाल तर अगदी तुम्ही तुमचे फॉर्म जे आहेत ते मागे घेऊ शकता किंवा तुम्ही या योजनेतनं बाहेर येऊ शकता. तसं तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन तुमचा अर्ज द्यायचा आहे की तुम्ही कुठल्या कारणास्तव तुम्ही योजनेतनं बाहेर होण्यास इच्छुक आहात किंवा या योजनेचा लाभ तुम्हाला कुठल्या कारणास्तव नको आहे. तर तुम्ही हे अगदी करू शकता. यात ज्यांना ह्या योजनेच्या अंतर्गत माघार घ्यायची असेल किंवा ज्यांनाही योजनेच्या बाहेर यायचं असेल त्यांनी नक्की जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन आपला अर्ज तुम्ही दाखल करायचा आहे किंवा मग तुमच्या विभागात अशी काही कुठं सोय असेल तुम्ही त्या ठिकाणी जाऊन सुद्धा तुमचा अर्ज देऊ शकता की तुम्हाला या योजनेचा लाभ नको आहे असं सांगू शकता त्या ठिकाणी. तर ही सर्वात महत्त्वाची माहिती होती. तर मला असं वाटतं की तुम्हाला मी सर्व तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. या संदर्भामध्ये अजून येणाऱ्या काळामध्ये जे काही माहिती असेल ते तर मी तुम्हाला देणारच आहे. त्याचबरोबर कालची जी लाईव्ह होती त्याच्यामध्ये बऱ्याचशा तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. तर तुम्ही ते व्हिडिओ पण पाहत जा जे अगोदर शेअर केलेले असतात, कारण त्याच्यामध्ये पण बरीचशी माहिती आपण सांगितलेली असते. आता जो 7वा हप्ता आहे तो कधी येणार आहे तर मी अगोदर पण सांगितले की आपल्याला सांगितल्याप्रमाणे 26 तारखेच्या आज सर्व महिलांच्या खात्यावरती हा 7वा हप्ता येणार आहे. आता कोणाकोणाच्या खात्यावर येईल काय होईल हे तर जेव्हा नवीन अपडेट येईल तेव्हाच आपल्याला समजणार आहे. किंवा ज्याही महिलांना ह्याच्या अगोदर म्हणजे तुम्हाला जे अगोदरचे हप्ते आले तेव्हा तुम्हाला जर टेक्स्ट मेसेज आला असेल की तुमच्या अकाउंटमध्ये एवढे पैसे जमा झाले, तर आता जो हप्ता येणार आहे 7वा त्यावेळेस पण त्या मेसेजकडे लक्ष ठेवा की तुम्हाला मेसेज आला का. कारण हे कशामुळे सांगते ना, आता माहित नाही कोणाकोणाचे फॉर्म अपात्र होतील किंवा कोण योजनेच्या बाहेर होणार आहे. कारण आता तुमच्याकडे जर 4 व्हीलर असेल आणि तुम्ही फॉर्म भरला असेल तर नक्कीच तो डेटा मागवून त्याच्यावरती कारवाई जी काय आहे ती होणारच आहे सरकारकडून. बाकी येणाऱ्या काळामध्ये जी काही माहिती असेल ती मी तुम्हाला देणारच आहे. तर परत एकदा सांगते की नवीन असाल तर आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल नोटिफिकेशन दाबा. ते बेल नोटिफिकेशन का दाबायचं असतं, कारण आपले जे काही व्हिडिओ असतील किंवा जे काही माहिती मी तुम्हाला सांगते किंवा जे काही आपण लाईव्ह घेतो ती सर्वात अगोदर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी हा एकच उद्देश आहे. म्हणून मी सांगत असते की बेल नोटिफिकेशन दाबा आणि हे करायला तुम्हाला कुठलेही पैसे लागत नाहीत. मी कालच्या माझ्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की आपले जे व्हिडिओ आहेत ते 99% नॉन सबस्क्रायबर व्ह्यूवर्स आहेत ते पाहत आहेत. तर बघा ना, व्हिडिओ तर पाहताय तुम्ही पण लाईक करत नाही, शेअर पण करत नाही. लाईक शेअर तर सोडा, पण तुम्ही सबस्क्राईब का करत नाही. जर व्हिडिओ पाहताय तर सबस्क्राईब करायला काय प्रॉब्लेम आहे ना. फक्त सबस्क्राईबच्या बटनवरती तर तुम्हाला क्लिक करायचंय, बाकी काहीच नाही करायचंय. म्हणजे मी जेव्हा अॅनालिटिक्स चेक करते ना युट्यूब चॅनलवर तेव्हा मला दिसतं त्या ठिकाणी की 99% व्ह्यूवर्स जे आहेत ते माझे नॉन सबस्क्रायबर्स आहेत जे व्हिडिओ माझे पाहतात. तर तुम्ही सुद्धा अवश्य चॅनलला सबस्क्राईब करा. हे परत सांगावं लागतं मला. तर मला असं वाटतं की तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील. अजून काहीही प्रश्न याच्यावर असतील तर अवश्य तुम्ही मला प्रश्न करू शकता. तुमच्या प्रश्नांची उत्तरं आपण नक्कीच देत आहोत. परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.